आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की इंडियन पेटंट ॲक्टनुसार पेटंटेबल इन्व्हेन्शन्स कोणती, म्हणजे पेटंट मिळण्यायोग्य संशोधन कोणतं. तर इन्व्हेन्शन ॲज अ न्यू प्रॉडक्ट ऑर प्रोसेस इन्व्हॉल्विंग अन इन्व्हेंटिव्ह स्टेप अँड केपेबल ऑफ इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन. यामध्ये आपण पाहिलं की 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: न्यू प्रॉडक्ट अँड प्रोसेस, इन्व्हेंटिव्ह स्टेप आणि इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन. पहिला निकष आपण पाहिला तो म्हणजे नॉव्हेल्टी किंवा नाविन्य. ज्यासाठी पेटंट दाखल केलेलं आहे ते संशोधन नाविन्यपूर्ण असायला हवं. पण पेटंट मिळण्यासाठी, त्या संशोधनाला पेटंट मिळण्यासाठी ते फक्त नवीन असून चालत नाही किंवा त्यात फक्त नॉव्हेल्टी असून चालत नाही, तर त्यामध्ये इन्व्हेंटिव्ह स्टेप हा एक महत्त्वाचा घटक असावा लागतो. समजा आपल्या संशोधनाशी साधारणपणे जुळणारी आणखी काही संशोधनं आधीच अस्तित्वात आहेत, तर त्या क्षेत्रामध्ये साधारण समज असलेल्या व्यक्तीला त्या सगळ्या उत्पादनांचा एकत्र विचार करता आपलं उत्पादन हे सहजच सुचेल का, किंवा आपल्या संशोधनाची कल्पना सहजच सुचेल का, किंवा त्या ज्ञात उत्पादनांमध्ये अगदी किरकोळ काहीतरी बदल करून आपल्या उत्पादनाची कल्पना कोणाला येईल का, असा विचार याच्यामध्ये केला जातो. म्हणजे त्या बदलांमध्ये खरोखरच त्या संशोधकाची सर्जनशीलता दिसून येते आहे का, असा विचार केला जातो. म्हणजेच एखादं उत्पादन नाविन्यपूर्ण असेल, त्याच्यामध्ये नॉव्हेल्टी असेल, तरी सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हेंटिव्ह स्टेप असेलच असं काही सांगता येत नाही. अगदी साधं उदाहरण घेऊन हे स्पष्ट करायचं तर समजा आपण अशा काळामध्ये आहोत की जिथे 3 पाती सरळ जोडलेला पंखा, फॅन मार्केटमध्ये आहे, लोकांच्या वापरात आहे. मग आता समजा 4, 5 किंवा 6 पाती असलेला पंखा कोणी शोधून काढला आणि त्यासाठी जर कोणी पेटंट घ्यायला गेला, तर त्या 4, 5 किंवा 6 पंख्यामध्ये नाविन्य तर नक्की आहे, कारण पात्यांची संख्या जास्त आहे. पण ह्याच्यामध्ये सर्जक किंवा कल्पक भर आहे असं म्हणता येईल का? किंवा ही इन्व्हेंटिव्ह स्टेप आहे असं म्हणता येईल का? तर नक्कीच नाही. कारण 3 पाती असलेला पंखा जेव्हा माहिती असतो, तेव्हा 4, 5, 6 पाती असलेला पंखा कोणीही तयार करू शकतो. पण समजा एखाद्यानं त्या पात्यांचा कोन काय असायला हवा यावरती संशोधन केलं आणि पात्यांचा कोन बदलून पंखा तयार केला किंवा पात्यांचा कोन बदलता येईल असा एखादा पंखा तयार केला. तर यामध्ये मात्र काहीतरी सर्जनशीलता आहे, सर्जनशीलतेची चमक आहे, इन्व्हेंटिव्ह स्टेप आहे असं म्हणता येईल. आणि मग हे संशोधन पेटंट घेण्यायोग्य होऊ शकेल, ठरू शकेल. तर असं आहे की पूर्णपणे वेगळं उत्पादन बनवणं असं काही कुणाला शक्य नसतं. समजा मी एखाद्या सिस्टीमवरती काम करते आहे, एखाद्या मशीनवरती काम करते आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत, काहीतरी प्रॉब्लेम्स येत आहेत. मग ते प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी किंवा त्या त्रुटी दूर करण्यासाठी मी एखादा कॉम्पोनंट शोधून काढते आणि त्या कॉम्पोनंटसाठी एखादं पेटंट फाईल करते. त्या कॉम्पोनंटमुळे त्या मशीनची, त्या सिस्टीमची कार्यक्षमता, एफिशियन्सी परिणामकारकरित्या वाढलेली असते. मग जेव्हा मी पेटंट फाईल करते त्यावेळेला पेटंट ऑफिस तो कंपोनंट पेटंट देण्यायोग्य आहे किंवा नाही याची छाननी करतं आणि त्यासाठी तो नॉव्हेल आहे किंवा नाही, इन्व्हेंटिव्ह स्टेप त्यामध्ये आहे की नाही हे पाहतं. त्यासाठी प्रायर आर्ट सर्च केलं जातं, म्हणजे पूर्वज्ञान त्याचं काय अस्तित्वात आहे ते पाहिलं जातं. त्या कॉम्पोनंटसारखं आणखी काही उत्पादन ज्ञात असेल, म्हणजेच तो कॉम्पोनंट नॉव्हेल असेल, तर तो इन्व्हेंटिव्ह स्टेप त्याच्यामध्ये आहे का हे त्याच्यामध्ये तपासलं जातं. समजा असं आढळलं की मला जो प्रॉब्लेम आला तसाच प्रॉब्लेम इतरांना सुद्धा आला आहे जगभरामध्ये आणि त्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे विचार करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. मग यासंबंधी उपलब्ध असणारं सर्व ज्ञान समजा एकत्र केलं की प्रायर आर्ट किंवा हे पूर्वज्ञान तो एक्झामिनर, अ पर्सन स्किल्ड इन द आर्ट, म्हणजेच त्या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्तीच्या नजरेतून, त्या तज्ज्ञ व्यक्तीच्या चष्म्यातून त्या कंपोनंटकडे पाहतो. म्हणजेच या सगळ्या आधी अस्तित्वात असलेल्या माहितीतून, त्यामधून मिळणाऱ्या शिकवणीतून, या पूर्वज्ञानातून जसा कंपोनंट मी तयार केला आहे तसा कंपोनंट सुचणं, त्या तज्ज्ञ व्यक्तीला सुचणं हे ऑब्व्हियस आहे का, नॉन ऑब्व्हियस आहे किंवा साहजिक आहे की असाहजिक आहे हे तपासलं जातं. म्हणजेच पर्सन स्किल्ड इन द आर्टच्या नजरेतून त्याच्या जागी स्वतःला ठेवून तो एक्झामिनर माझ्या कंपोनंटकडे पाहतो आणि मग त्याला जर असं वाटलं की असा कंपोनंट सुचणं हे असाहजिक आहे किंवा नॉन ऑब्व्हियस आहे, तर तुमचं उत्पादन हा कंपोनंट पेटंटसाठीची दुसरी अट किंवा पेटंटसाठीचा दुसरा निकष पार करतं, ते म्हणजे इन्व्हेंटिव्ह स्टेप त्याच्यामध्ये आहे असं ठरतं. थोडक्यात तुम्ही ज्यासाठी पेटंट अर्ज केलेला आहे त्या संशोधनामध्ये तुमच्या कल्पकतेची किंवा सर्जनशीलतेची चमक दिसते की नाही हे पाहिलं जातं. तिसरी अट किंवा तिसरा निकष पेटंट मिळण्यासाठीचा म्हणजे औद्योगिक उपयुक्तता. ज्यासाठी पेटंट घ्यायचं आहे ते उत्पादन कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्पादित करता येतंय का हे पाहिलं जातं.
आपलं संशोधन अगदी एक्स्ट्रा ऑर्डिनरी असेल, पण ती एखादी अमूर्त संकल्पना असेल किंवा न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्यासारखी एखादी डिस्कव्हरी असेल, तर या संशोधनाचं औद्योगिक उत्पादन करणं शक्य होणार नाही. आणि मग अर्थातच ते पेटंटेबल ठरत नाही, ते संशोधन पेटंटेबल ठरत नाही. तर नॉव्हेल्टी, इन्व्हेंटिव्ह स्टेप आणि इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन या पेटंट मिळण्यासाठीच्या 3 महत्त्वाच्या अटी किंवा 3 निकष आहेत. जर तुमचं संशोधन हे निकष पूर्ण करत असेल, तर तुम्हाला तुमच्या संशोधनासाठी पेटंट नक्की मिळू शकतं. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या अशाच नवनवीन माहिती करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलोही करा.